टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या राज्यामध्ये 2 वर्षापर्यंत मुलांना फंडिंग अवेलेबल आहे। 2 ते 5 वर्षाच्या मुलांना पूर्णपणे फंडिंग अवेलेबल नाही। मग त्यांना थोडंसं चीफ मिनिस्टर रिलीफ फंडकडून पार्ट फंडिंग मिळतं, पण पूर्ण फंडिंग नसल्यामुळं आणि सर्जरीचा खर्च हा जवळजवळ 6.5 ते 7 लाख एवढा जात असल्यामुळं बरेचसे पॅरेंट्स एवढा खर्च घालायला तयार होत नाहीत आणि त्यामुळे ह्या सर्जरी खोळंबून राहतात। तुमची मागणी काय आहे? 2 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी सर्व जेणेकरून शासनाने याचा पूर्णपणे विचार करून 2 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी शासनाकडून फंडिंग निर्माण करून दिलं तर फार चांगलं होईल। आपल्याकडे आणि राज्यात फंडिंग नसल्यामुळे किती असे रुग्ण वंचित आहेत ऑपरेशन? माझ्याकडे आता 50 ते 55 मुलं पेंडिंग आहेत आणि महाराष्ट्रात जर विचार केला तर मी थोडासा डाटा जो काही स्टडी केला होता तर दरवर्षी 1,500 मुलं तरी नक्की याच्यामध्ये वंचित राहू शकतील। यशस्वी काननाकसा हॉस्पिटल मिरज, आज इथे आपण 27 तारखेला एक स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे। तर याचं वैशिष्ट्य असं आहे की ही सर्व मुलं जन्मतः कर्णबधिर होती, यांचे आपण कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी केलेलं आहे। अशा जवळजवळ 400 कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्यानंतर आज ही मुलं स्वतः बोलू शकतात, त्यांच्या समवयस्क मुलांच्यामध्ये मिसळून सर्व कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतात। तर आज जवळजवळ महाराष्ट्रामधून 15 जिल्ह्यातील मुलं तसेच कर्नाटकातील सुद्धा काही उत्तर कर्नाटकातील मुलं त्यांच्या पालकासहित इथं उपस्थित झालेले आहेत। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय नामदार आपले मंत्री आबिटकर साहेब लाभलेले आहेत। त्याचबरोबर आपले सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील, इद्रिस नायकवडी विधान परिषद सदस्य, तसेच सुरेश भाऊ खाडे, सुहास बाबर, समीर दादा कदम ही सर्व मान्यवर मंडळी, तसेच माझे मेंटर भोपाळहून डॉक्टर दुबे सर आलेले आहेत। आपल्या जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम हेही उपस्थित झालेले आहेत। तर या कार्यक्रमाचं आयोजन करायचा माझा हा हेतू होता की कर्णबधिरता या विषयामध्ये बऱ्याच वेळेस समाजामध्ये जागरूकता नाही, कारण बऱ्याच वेळेस पॅरेंट्सना किंवा पालकांना किंवा इव्हन कधी ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल ज्ञान कमी असतं की नेमकं मुलाचं ऐकायचं तपासणी कधी करायची। तर मी असं सगळ्यांना सांगू इच्छितो ह्यासाठी की 1-3-6 हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवावा। 1 महिन्याच्या आसपास मुलाचं हिअरिंग टेस्टिंग करावं, 3 महिन्याला त्याचं निदान करावं आणि 6 महिन्याला त्याला हिअरिंग एड म्हणजे श्रवणयंत्र किंवा जर गरज पडली तर कॉक्लिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया करणे। जर ही सर्व ट्रीटमेंट 2 वर्षाच्या आत झाली तर ही मुलं पूर्णपणे बोलू शकतात, समाजाच्या म्हणजे मूळ प्रवाहामध्ये सामील होऊ शकतात। बाकीच्या मुलांच्या दृष्टीने ही मुलं कधीही कमी पडणार नाहीत। दुसरं अजून एक होतं की हे सर्जरी केल्यानंतर या मुलांच्यामध्ये काय सुधारणा होते हे सगळ्या समाजानं बघणं गरजेचं आहे, हे सगळ्यांना समजणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा आपण दुर्लक्ष करतो की याला ऐकायला येत नाही म्हणजे त्या मुलाला दुर्लक्ष केलं जातं, पण तसं नाही। आज इथं येणाऱ्या तुम्ही कुठल्याही मुलाला जर विचारलं तर तो स्वतःचं नाव सांगतो, मम्मी पप्पा बोलतो आणि नॉर्मल स्कूलमध्ये जातो। जवळजवळ 250 मुलं हे नॉर्मल स्कूलमध्ये जात आहेत आणि बाकीचे मुलं हे ऑपरेशननंतरच्या पुनर्वसन क्रियेमध्ये आहेत, तेही हळूहळू नॉर्मल स्कूलमध्ये जातील। मला अजून एक इथं थोडं सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रामध्ये थोडंसं हा प्रोग्राम जेवढ्या पद्धतीने राबवायला पाहिजे तेवढ्या पद्धतीने होत नाही। कारण जर आपल्या आजूबाजूचे स्टेट्स बघितले, समजा कर्नाटक, तामिळनाडू, येऊन उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, राजस्थान या छत्तीसगड या जवळजवळ सगळ्या स्टेटमध्ये हा प्रोग्राम सेपरेट स्टेट गव्हर्नमेंट रन करतं। आपल्यामध्ये थोडंसं एक राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम व ॲडिप या योजनांतर्गत हा प्रोग्राम रन केला जातो, पण त्यामुळं बरीचशी मुलं जी 2 वर्षाच्या वरची मुलं आहेत, 2 वर्षा ते 5 वर्षाच्या मुलांना फंडिंग मिळत नाही, त्यामुळं अशा मुलांची शस्त्रक्रिया खोळंबून राहते। तर माझं हे सगळ्यांना आव्हान आहे की जर अशी आपण काय चळवळ चालू केली किंवा मी तर आज आंबेडकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की यासाठी जेणेकरून 2 ते 5 वर्षाच्या मुलांसाठी फंडिंग जर उपलब्ध झालं तर जवळजवळ महाराष्ट्रातील दरवर्षी 1,500 मुलांना ह्याचा फायदा होऊन जाईल। कारण सर्वसाधारणपणे प्रति जिल्हा प्रतिवर्षी 40 कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी निघू शकतात। तर याचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचं जे हेल्थ बजेट आहे 27,164 कोटी एवढं जे बजेट आहे त्याच्या फक्त 100 कोटी म्हणजे 0.4%, अर्धा टक्क्यापेक्षा जरी कमी बजेट या प्रोग्रामसाठी जर आपण शासनाकडनं जर उपलब्ध केलं गेलं तर ह्या सर्व जवळजवळ प्रतिवर्षी 1,500 मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो। धन्यवाद।